कसे आहात सगळे? आज आपण एक नवीन रेसिपी सुरू करणार आहोत. आता संक्रांत सुरू झालेली आहे. आता संक्रांत 2 दिवसानंतर आहे मकर संक्रांत. मग त्याची तयारी झाली आहे का? आज आपण बनवूया तिळाचे लाडू. तर चला आपण आज बनवतोय तिळाचे लाडू. काय रेसिपीसाठी लाडूसाठी काय लागतं साहित्य ते आपण बघूया. आहेत शेंगदाणे, दूध, वेलची, गूळ आणि तीळ. तुम्ही म्हणाल तीळ असे कसे कलरवाले? हे कलरवाले नाही आहेत, हे पांढरे नाही, हे माझ्या वडिलांच्या गावचे तीळ आहेत. हे पॉलिशवाले तीळ नाही आहेत, हे खरे तीळ आहेत. म्हणजे याला आपण गावठी तीळ म्हणू शकतो याला. तर ते हे तीळ आहेत. तर उलट त्या पांढऱ्या तिळापेक्षा याचे लाडू उलट चांगले लागतात. तर चला सुरू करूया रेसिपीला. सगळंच टाकून देऊया याच्यामध्ये आणि थोडा पहिले मोठा गॅस ठेवला आहे आणि नंतर ना आपल्याला याला बारीक गॅसवर भाजायचे आहेत. आता आपण हे पूर्ण तीळ भाजून घेऊया चांगले कुरकुरीत. आता आपण तीळ आपले भाजून झाले आहेत. आपण आता याला शेंगदाण्यांना पूर्ण छान मस्त भाजून घेते. शेंगदाणे आपण मस्त पूर्ण बघा भाजून घेतले. आता आपण तीळ पण भाजलेली आहे. तर ह्या तीळ आपल्याला एकदम कारण गरम आहे तीळ खूप आणि शेंगदाणे पण गरम आहेत. आत्ता कारण भाजले आहे. या तीळमध्ये शेंगदाणे भाजताना मी ह्या वेलच्या पण टाकून दिल्या होत्या ज्या आपण घेतल्या आहेत. तर ह्या काय बघा अशा टम्मू फुगल्या, म्हणजे ह्या लवकर बारीक होतात मिक्सरमध्ये, नाही त्यांना लवकर बारीक होत नाही, म्हणून ह्या पण मी याच्यासोबत भाजून घेतला. तर आता आपल्याला ह्याला गार पण होऊ द्यायचं, ह्याला गार होऊ द्यायचं. आता तोपर्यंत आपण गूळ जो आहे ह्याला जरा बारीक करून घेतो आहे. असा चाकूने काय करायचं, असा हे करायचं, खरवडायचं. चाकूने लगेच होतं पटपट. आता आपण गुळाला बारीक करून घेऊ. मी आता शेंगदाणे जे भाजले होते त्याचे सालं काढून घेतले, वेलची सोलून घेतली आणि गुळाचा जो पहिले तुम्हाला असा एवढा हे दाखवला होता त्याच्यातनं मी एवढा ठेवला आहे काढून, एवढा हा घेतला, म्हणजे एवढ्या तिळाला एवढा गुळ बसून. आता आपले हे तीळ आणि हे शेंगदाणे एकदम बारीक करून घ्यायचे मिक्सरला. मी आता शेंगदाणे आणि तीळ दोन्ही भाजलेले मस्त बारीक करून घेतले आहेत. हे बघा, हे शेंगदाण्याचा कूट आहे, हा तिळाचा आहे. आता आपण त्याच्यात घालतो आहे हा गूळ जो बारीक केलेला होता. तीळ मस्त भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे जाळायचे नाही. पण माझ्या तिळाचं कारण कसं आहे, हे घरचे तीळ असल्यामुळे, गावठी तीळ असल्यामुळे त्याचा कलर तसा असतो आणि भाजल्यामुळे मग अजून तसा त्याचा कलर अजून त्याला कलर होतो. पण हे जाळले नाही आहेत. तर तुम्ही म्हणाल हे जाळले का काय? आता आपण एक काम करूया, हा गूळ मस्त याच्यामध्ये मिक्स करू, पूर्ण मस्त मिक्स करून घ्यायचा. एवढ्या तिळाला तेवढा गूळ बसेल. तुम्हाला जर अजून हवा असेल, खूप गोड खात असाल तर तुम्ही जास्ती टाकू शकता, पण एवढ्या याला हा एवढा ते गूळ बरोबर. आता आपण एक काम करूया, याच्यात हे पूर्ण मिक्स करूया. पूर्ण मिक्स केलेलं आहे. आता तुम्हाला वाटेल की कशी बांधायची, कशी हे बांधल्या जात नाही. तर आता बरेच जण गुळाचा पाक वगैरे करतात, तसं काहीही करत नाही मी ह्याच्यामध्ये दूध घालते. तुम्हाला गुळामध्ये जर आपण दूध घातलं तर पाणी नाही का सुटणार? नाही सुटणार. बघा आता जादू कशी होते ते. दूध हे तेवढंच घालायचं आपल्याला, एकदम थोडं थोडं घालायचं हे असं आणि पूर्ण मिक्स करायचं चांगलं. खूप घालायचं नाही, थोडं 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 घालायचं. आता तुमच्यासमोरच मी दूध टाकलं. त्यावेळेला जेव्हा दूध टाकायच्या पहिले कसं होतं बघा, आणि मी थोड्याच दुधामध्ये हे बघा, म्हणजे थोडंसं हे ओलसर झालं आहे. पण एवढं ह्याच्यात आपले लाडू बांधून होतील का? नाही. बघा आता परत थोडं थोडं घालायचं. काही याला बुरशी वगैरे काही येत नाही, काही याला पाणी सुटत नाही, याला काहीही होत नाही. तुम्ही एकदा करून बघा, केल्याशिवाय कळणार नाही, म्हणून करून बघा. जर दूध टाकलं त्यावेळेला किती टाकलं तुमच्यासमोरच टाकलं आहे बघा. म्हणजे हा लाडू आपल्याला पहिले जेव्हा टाकलं तेव्हा बांधला नाही गेला, जेव्हा दुसऱ्यांदा टाकलं तेव्हा हा एवढा असा बांधला जातो आहे. आता आपल्याला एकदम थोडंसं दूध घालायचं, एकदम थोडं नावाला. याला पाणी काही सुटत नाही. तुमच्या मनात शंका आली की याला बाबा दूध, याच्यामध्ये गूळ घातला आहे, वरून दूध तुम्ही टाकताय, पाणी का सुटणार नाही का? नाही सुटणार. आता हे एवढ्या दुधामध्ये आपले पूर्ण लाडू बांधून होईल. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आपण दूध टाकले, तुमच्यासमोरच टाकलं. आता हा पूर्ण लाडू आपण, आता हे लाडू आपण बांधू शकतो. हे बघा, परत एकदा सांगते, याला पाणी वगैरे काही, कारण गूळ आहे त्याच्यात, दूध टाकलं आहे. परत सांगते, पाणी सुटेल का, खराब होईल का? काहीच नाही. बघा तुमच्यासमोरच मी दूध टाकलेलं आहे आणि तुमच्यासमोरच बघा मी कसे लाडू पण बांधते. बघा असे छान लाडू बांधायचे. पाकापेक्षा हे बरं आहे, हे चांगलं आहे, एकदम शॉर्टकट. पाक जमेल नाही जमणार त्याच्यापेक्षा हे चांगलं आहे.
आता आपण सगळे असेच लाडू पूर्ण आपण सगळे आता बांधून घेऊया. आता आपण मगाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे सगळे मी लाडू बांधून घेतलेले आहेत आणि हे आहे म्हणजे याला मी थोडं माझ्याकडे खोबरं पावडर होतं म्हणून मी याला खोबरं पावडर लावलेलं आहे याला. आणि बघा तुम्हाला आजच्या ही रेसिपी खास संक्रांतीसाठी बनवले तिळाचे लाडू कसे वाटले, तुम्हाला आवडले की नाही रेसिपी, आणि मला नक्की सांगा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.